उधर राहा हो, उधर राहा राजू. हो उधर राहा. हो इकडे लक्ष द्या. हो थोडंसं काम आहे हो तुमच्यासोबत. काय म्हणता गुड्डू अंकल? काहून दुःखात दिसू राहिले? काय प्रॉब्लेम? काही समस्या झाली आहे? काय राजू हो, मामानं 50,000 रुपये घेतले म्हणून देऊन द्यायचा पता नाही राजू. का ना लावा ना काही शकल लढवा ना काहीतरी युक्ती लावा म्हणतो. झाले 6 वर्ष उरायला ना आता पैसे नाही देऊ राहिला. एवढं असते काय घेऊन जायचे होते पैसे तिकडे काही ना काही द्यावं नाव तर ठेवा माणसानं. काय लेका कोणाला पैसे देत राहतो तुला माहित आहे तो माणूस कसा आहे म्हणून. ठुनी बदलवणं झालं नाही त्याच्या घरा कोण तू आले का तेवढे मोठे पैसे दिले. आता पहिले काही विचार करायचा द्यायच्या वेळेस. जाय बस बोंबलं जातं काय करावं आता मी पण. उधराव माहिती तेवढं काम करून द्या राजू. नका तुम्हाला 200 रुपये देतो मी. तुम्ही मला माहिती आहे पैसे घेता म्हणून. ते सांगा ना सरळ पैसे पाहिजे म्हणून. लोकांचे पैसे घेतल्याशिवाय तुम्हाला गमत नाही राजू. उद्धव घ्या घ्या. बरं बा देतो. जास्त टेन्शन घेऊ या तुम्ही तुमच्यासोबत तिकडे. काही नाही येतो मी सोबत. हो केला मी विचार केला तेवढा येतो. प्लॅन काय आहे मतलब प्लॅन सांगा पहिले. नाही तर घेऊन जासान तिकडे देसान तोंडावर पाडून. प्लॅन सांगा पहिले काय कसं काय. अबे हो ना सगळे काही एकाच जागेवर असते काय गोष्टीले का चालला मोठा तर माही उद्धवराचे म्हणत काय इथं आणायची गरज होती आता. फालतू इथं बोलून काय टाइमपास करते आता काय माहित काय नाही हा माणूस. पाहिला तर काय करते काय नाही. हॅलो हा पिंटू कापडे म्हटलं या ना इकडे थोडंसं लेवलचा बंदोबस्त केला असता. या इकडे थोडंसं काम होतं तुमच्यासोबत. म्हटलं तुम्हाला फोन करा इकडे. या नदीपाशी बसलोय. शेंडे भाऊ तिकडे माझा पकडून राहिले या इकडे चकना पकडा बसून जात तुमचं या. हो या. हे बघू डोंगल मी आता फोन लावला आता तर तुम्ही एक काम करा झुडपात लपून जा तुम्ही. बाकी मी सांभाळतो काय आहे तर नावात दिल ना थोडासा असा खोकलाचा आवाज केला तुम्ही बरोबर घुशीसारखी बाहेर निघून घेऊन जा. काय म्हटलं एखाद्या मंदिर जाणो का नाही तर मोठं चाला काय ते बातच पैदे बरं. जा तुम्ही आता मी पाहिजे सांभाळतो इकडलं काय जा. आज जा प्लॅन बाई काही टेन्शन न घेऊ तुम्ही जा. अरे काय म्हणतो ते उद्धवराव. अरे फोन केलता ना तुम्ही मला काय लेवल घेवलचा बंदोबस्त आहे असा आहे इकडे तर मला काहीच नाही दिसू राहिलं. हे काय राजे हो दिवसेंदिवस तुमची झाबू देण्याची प्रथा वाढतच चाललं ना. असं असते काय कुठं. आवडलं नाही आपल्याला चाललो बरं माझा टाइम नसते पहिलेच तुम्हाला माहित आहे. हो का अच्छा टाइम नसते नाही का बरोबर आहे. म्हणजे आपण दुसऱ्याला लुबाडायचं आणि आपल्याला कोणी झाबू जरी दिला तर मग आपलं नाव ठेवायचं नाही लोकांचं कधी. मस्त आहे पण तुमचं हे आवडलं आपल्याला पिंटू. म्हणजे काय म्हणणं काय म्हटलं तुमचं काय म्हणून राहिले तुम्ही काय केलं बाबा मी असं. हा तुम्ही फोन लावता आणि काय केलं काय म्हटलं मी आता तुम्हाला बोलायला पाहिजे असं असते उद्धवराव काही तरी. अरे भावा तुम्ही मला सांगा तुम्ही त्या गुड्डू अंकलचे पैसे घेतले की नाही घेतले ते सांगा मला आता. इथं बघा इथं आता कसं का इथं खोटं बोललं जेवतच नाही आता बिलकुल खरं सांगून द्या काय त्या माणसाचे राजो 6 वर्षापासून पैसे घेतले तुम्ही देऊन नाही राहिले. असं असते का कुठं बयास आपल्याला सांगू राहिले. राजू मी पैसे घेतले होते राजू 21 दिन में पैसा डबल. काही नाही राहिले राजू मी काय करू राजू पैसे डुबले आता मी कुठून देऊ का किडनी को काय करू धरा तुम्ही सांगा मला. म्हणजे काय समजलं नाही बा काय म्हणताय तू एवढं. म्हणजे एवढ्या लवकर पैसे कसे काय गेले बा म्हटलं. अरे गुड्डू अंकल तुम्हाला म्हटलं होतं ना आवाज येईपर्यंत येऊ नका म्हणून तुम्ही काय आले इकडे. बरं ते जाऊ दे आता कसं करायचं मग आता उद्धवराव सांगा काहीतरी लावा दिमाग लावा. बरं ठीक आहे असं म्हणता मग पिंटूस कापडे आता आपल्याला पोलीस स्टेशन मध्ये रिपोर्ट द्यायला लागते. मग चला मग आता सज्ज राहा थोडे. नाही तर मग कसं पैसे घेतो ना आता घर सांगून द्या काय तो. नाही तर मग कसं फसताना तुम्ही शेवटी कसं माणसाची मेहनतीची कमाई असते बरं. तर आपण आता जाऊ आता टेन्शन घेऊ नका आता पोलीस देते आपलं बरोबर करून. तर तुम्ही 2 जण काही टेन्शन घेऊ नका. जर मग तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा पसरून जा जिकडे तिकडे. म्हणजे पहिले दुःख राहते आपल्या माणसाच्या जीवनात थोडंसं खुशी आली तोंडावर तर बरं वाटते. म्हणून सबस्क्राईब करा. आजचा भाग इथंच संपू. बाकी उद्या भेटू नवीन विषय घेऊन.